श्रावण हा पवित्र महिना महादेवांना समर्पित आहे। असं म्हणतात की या काळात महादेवांची मनोभावे पूजा केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या महिन्यात अनेक सणवार साजरे होतात। सुरुवात होते ती नागपंचमीपासून। नागपंचमीला महादेवांसह नागदेवतेला पूजलं जातं। या पूजेमुळे कुंडलीतील सर्पदंश आणि पर्यायाने अडचणी दूर होतात। परंतु काही कामं अशी असतात जी नागपंचमीला चुकूनही न करण्याचा सल्ला दिला जातो, नाहीतर आहेत त्यापेक्षा जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात। चला तर जाणून घेऊयात ही कामं नेमकी कोणती आहेत। या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून अंघोळ करावी आणि महादेवांची आणि नागदेवतेची विधिवत पूजा करावी। नागदेवतेला फळ, फूल, मिठाई आणि दूध अर्पण करावं। ज्यांच्या कुंडलीत कालसर्प किंवा राहुकेतू संबंधित दोष असतील त्यांनी तर ही पूजा आवर्जून करावी असा सल्ला दिला जातो। अशी काही कामं आहेत जी नागपंचमीला चुकूनही करू नका। नागपंचमीला चुकूनही सापाला मारू नये। जर आपण या दिवशी सापाला दुखवलं तर आपल्या डोक्यावर जे पाप चढतं त्याचा त्रास आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सहन करावा लागू शकतो। नागपंचमीला जेवण बनवण्यासाठी तव्याचा किंवा लोखंडाच्या कढईचा वापर करू नये। असं केल्यास नागदेवतांना कष्ट सोसावे लागू शकतात, ज्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो। नागपंचमीला जमीन खोदू नये, कारण आत सापाचं बीळ असू शकतं। खोदकामामुळे तर नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नकळत जरी असं झालं तरी आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना दोष लागू शकतो। ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीला कोणत्याही धारदार वस्तूचा वापर करू नये। या दिवशी शिलाई करणं, हत्यारांना धार लावणं अशुभ मानलं जातं।